नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. सो मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, आपण 1 महिन्यासाठी कॅनडावरून भारतात आलेलो आहोत आणि होळीसाठी आपण गावी गेलो होतो. आई वडिलांना घेऊन नंतर पंढरपूरला सुद्धा गेलो, माझ्या आजोळी सुद्धा गेलो होतो आणि आत्ता मी चाललोय पुण्यावरून मुंबईला काही नातेवाईकांना भेटायला. माझी बहीण असते ठाण्याला, मामा असतो, परत माझे मेवणे आहेत त्यांना भेटायला चाललोय. तुम्हाला माहिती आहे की बाहेरच्या देशातून आल्यानंतर आपल्याकडे टाईम लिमिट खूप कमी असतो. सो तेवढ्या वेळा सगळ्यांना भेटायचं असतं. सो हा आठवडा माझा मुंबईतच जाणार आहे, सगळ्यांना भेटण्यात जाणार आहे. सो काही व्हिडिओ बनवणार आहे. सो हा पहिला व्हिडिओ आहे त्या सिरीजचा. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा मंडळी, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान छान व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. अजून तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती, नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा. खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. येस, सो मंडळी आलोय खालापूरच्या. आता खालापूरचा फूड मॉलला आलेलो आहे. जरा काय खायचं होतं, तिथे गाडी लावली आणि नंतर जरा टायर चेक केले तर पुढचा टायर जरा आपला पंक्चर वाटला. मला थोडीशी हवा जात असल्यासारखी वाटली, म्हणून लगेच मग इथे तिथेच खालापूरच्या आपल्या फूड मॉल आहे ना, हा तिथेच जवळ हे आहे. गाडीचं आपलं हे करतात, टायरचं पंक्चर काढतात. सो तिकडे आलेलो आहे. आस्था बसले तिकडे. सो जरा टायरचं पंक्चरचं काम चालू आहे. कसं आपलं चेक केलं पाहिजे ना बरोबर. सो टायरचं काम करून घेतलेलं आहे. काल पंढरपूरला जाताना सुद्धा त्याच टायरला इश्यू झालेला, काल परवा जाताना. पण तेव्हा मी त्यांनी 2-3 कट निघाले, काचा निघाल्या होत्या. सो त्याच्यामुळे तो म्हणालेला की तुम्ही ते केमिकल टाका आणि 1000-1200चं केमिकलचं ते बोलो आपल्याला लांब जायचं आहे. बोला तर हे टाका, 6 महिने वर्षभर काही होणार नाही. ते टाकलं. जाऊन आलो मी प्रॉपरली. नंतर परत इथे आल्यानंतर तोच टायर तिथे कट गेलेला आहे. पण काहीतरी कट असा मारून गेला, तर काय पण पंक्चर झालेलं आहे. सो ते असं कोणी केमिकल असेल तर बारीक जर असेल तर ते ह्यांनी सांगितलं ते चालून जातं, पण मोठं काय असेल तर चालून जात नाही. तो काय फायदा झाला नाही. पण ठीक आहे, आपण पंढरपूरला जाऊन नीट आलो देवाची हे. तर आता आपण इकडे चाललो होतो, तर आपलं ह्याचं झालेलं आहे, थोडंसं पंक्चर झालं. तो थोडा वेळ थांबलो आहे. आस्था बसले तिकडे. बुक वाचल्यानंतर आईचा फोन, वेदिकाचा फोन आलेला आहे. सो तिकडे छानपैकी ती बुक वाचते. आपल्या टायरचं पण काम होतं आहे, खूप चांगले आहेत ते. तर तुम्ही इथे कुठे असाल तर नक्की ह्या टायर वर्क्स जे आहेत ना, तर त्यांच्या इकडे येऊन तुम्ही टायरचं काम करू शकता. त्या फूड मॉललाच आहेत. आणि आपली गाडी लवकरात लवकर होऊ द्या. आता पंक्चर काढून मग आपण पुढे जाऊया. चला. सो मंडळी, पंक्चर काढून झालेलं आहे. चांगलं नीट बरोबर काढलं. थोडं पॅच लावा लागला, थोडं जास्त मोठं होतं पंक्चर. ठीक आहे, झालं काम झालं. तो त्याच्यानंतर आता भूक लागलेली आहे, 12 वाजले. सो आलो इथे फूड मॉलचा. इथे हा फूड मॉल आहे छानपैकी मस्त. खूप मोठा फूड मॉल आहे, खूप छान आहे फूड मॉल हा. आपल्या खालापूरच्या टोल नाक्यात थोडंसं अलीकडे आहे. खूप सुंदर आहे. सो इथे बरेच ऑप्शन्स आहेत. डॉमिनोज आहे, सबवे आहे, मॅगडी आहे, बाकी तुमचं बरंच काय काय. आणि आता मी इथे बघतो तर मिनिसो पण चालू झालेलं आहे. लुईस फिलिप, ॲलन सॉली हे पण एक म्हणजे हे त्यांचे आउटलेट चालू झालेले आहेत. स्केचर्स आहे इथे. सो ओव्हरऑल खूप छान आहे इथे. म्हणजे हो, असं एक सांगतो म्हणजे लिवाईस आहे. सो स्टारबक्स आहे. सो गुड, छान. आणि आस्थाला काय खायचं होतं तर आस्थाला मॅगडीचं खायचं होतं. सो आस्थाला आणलेलं आहे इंडियातल्या मॅगडीमध्ये. तिला पहिल्यांदा दिलेलं आहे आलू टिक्की बर्गर घेतलेला आहे. कारण हे आपल्याला कॅनडामध्ये मिळत नाही. तो बोले इकडे जे मिळतं ना ते आपण मॅगडीमध्ये खाऊया. कॅनडामध्ये काय तिकडचं ते मिळतं, पण इकडे इंडियामध्ये जे मिळतं ते एक भारीच असतं. म्हणून आस्थाला बोललो हे खा. ठीक आहे, तिला मॅगडीमध्ये जायचं म्हणून बोललो हे खा. हे तिकडे मिळत नाही. तो आलू टिक्की बऱ्याच दिवसांनी खातो आहे मी पण आणि आस्था पण. छान आहे, मस्त. वेदिका आणि लक्ष सॉरी हां, म्हणजे ते दोघं तिकडे आहेत त्याच्यामुळे सॉरी लक्ष आणि वेदिका. पण आपण तिथे आल्यानंतर आपण काय करणार आहोत तुम्हाला माहिती आहे. बरंच छान आणखीन काय. सो पण आता काय हे आस्थाला खायचं होतं. सो व्हिडिओ हो काय आहे, हो देतो. आणि आस्थाने काय घेतलेलं आहे,
ऑरिओ मॅक्फ्लरी घेतलेली आहे. जरा गरम खूप होते आस्थाला. 35 डिग्री आहे मंडळी. मायनसमधून आले आम्ही आता 35 डिग्री इथे. हालत बेकार होते. ठीक आहे, चला आता मुंबईत जायचं. मुंबईत अजून त्रास होणार आहे. बघूया आपण काय सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. येणाऱ्या यासुद्धा व्हिडिओ आणि येणाऱ्या काही व्हिडिओ. चला पटकन खाऊन घेतो, नंतर आपण भेटू. येस मंडळी, खाऊन झालेलं आहे मस्त छानपैकी. असं आवडला. कशी वाटते आलू टिक्की इंडियाची? मॅगडीमध्ये इंडियाचंच आहे आलू टिक्की. बऱ्याच दिवसांनी खाल्ली हो, बऱ्याच दिवसांनी. येस, तो मस्त वाटलं. कारण तिकडे आम्ही चिकन नगेट्स आणि बाकीचा बर्गर वगैरे खात होतो. पण आम्ही आज काय खाल्लं असता? आलू टिक्की. आणि असताना मस्त इथे काय घेतलेलं आहे? ऑरिओ मॅक्फ्लरी घेतलेली आहे. एक नंबर. तो आस्ता खाते मस्त. इथे असं छान ग्रीन असं आहे अंतर. ते बसलेली आहे. पण तिला बोलला आता चालेल आता गाडीत बसून खा, गरमी खूप आहे. चला, पाण्याची बॉटल, एक लिंबू पाण्याची बॉटल पण घेतलेली आहे. आणि चला आता आपण कारमध्ये बसूया. आणि ए सीमध्ये आस्थाला खूप त्रास होतोय खरं. काय ठीक आहे, गरम होत आहे राईट. मायनसमधून आलो आहे आम्ही. चला, आपली कार जर थोडंसं झाडाखाली लावली होती. ठीक आहे, चला निघूया आता. निघायचं असता. ओके. येस, सो फायनली आलो आहे आम्ही वैशूकडे, बाब्याकडे. बाबा म्हणजे आमचे भाऊजी. सो आलेलो आहे. आणि वैशूने जेवण बघा काय केलेलं मस्त. भाजी केलेली आहे, काजूची भाजी आहे. हां, ओल्या काजूगराची भाजी केलेली आहे छानपैकी. गावचे ओल्या काजूची भाजी. पापड आहे, टमॅटो आणि टोमॅटो काकडी आहे, भाकरी आहे मस्तपैकी. आस्था कसं आहे? छान खाल्लीस का तू भाजी? ओल्या काजूची भाजी मस्त. आता जेवून घे. ताक पण आहे. खरं गरज आहे याची, आता खूप गरम होते. चला जेवून घेतो आता पटकन. चला, जेवण झालेलं आहे. आणि नंतर गिफ्ट्स. तो वैशूचा गिफ्ट छान. काय छान. हा, भाऊजीने पण दाखवलं तिकडे. आवडला का? खूप सारे गिफ्ट्स आहेत. हो, हाच घे. ग्रीनरी आहेस तू. सही आहेस. निधू बाळा, तुला कसं वाटतंय? आवडलं तुझं हे? हा, हे बघा. वा, हे निधू आणि खास सांगितलेलं. आणि हे आणखीन ना, हे काय नेल्स आहेत काहीतरी. वा वा वा. आणि चॉकलेट्स दिलेले आहेत. तो मर्सीचा खाऊन बघा. तो हा चॉकलेट, हा छान आहे. चॉकलेट खाऊन बघितलं. छान. काय असता काय आता जेवण पण खुश. चॉकलेट आवडले? नाही, खाल्लं नाही. एक खातेस. कुठले चॉकलेट्स आहेत? घ्या आता तुम्ही चॉकलेट्स घ्या. कसं आहे चॉकलेट बघा? मस्त आहेत ना, सुंदर आहेत ना. बाकी हे काय फरवर मिळतं, पण हे वेगळे आहेत. हे तिकडेच मिळतात. आणि हे बघा, हे चॉकलेट्स. येस, तो जेवून झालं. नाही तर संध्याकाळ झाले. तो ठाण्याला आलो आम्ही. इथे देवा आयनेक्स म्हणून आहे. तो इथे आलो आहे कपडे घेण्यासाठी. तो वैशू काय मला कपडे घेतले, हिला काय बघेल. तो येस, तो आल्यानंतर हे असं काय असतं. तो चला तर आतमध्ये जाऊन बघू काय घेत आहे. आणि हा असा छानपैकी मस्त ठाण्याचा रोड हा. ठाण्याचे कोण कोण असतील तर नक्की कमेंट करा मंडळी. येस, सो गाडी तिकडे पार्किंगला लावलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय वडापाव. फेवरेट आहे यांचा, आवडता. वा, कसलं चमचमत आहे बघा. ठाणे मुंबई नाही म्हणता, ठाणे. येस, आस्था फुल एन्जॉय करते दीदी बरोबर. स्ट्रीट शॉपिंग मस्त छान खूप शॉप आहेत बाबा इथे. ते बघा ना, खूप शॉप आहेत.
ठाण्याला पण भरपूर, म्हणजे तुम्ही दादरला पण बघाल, दादर एवढे तुम्हाला ठाण्याला सुद्धा वेगवेगळे आउटलेट भेटतील. म्हणजे तुम्ही छान छान मोठी मोठी दुकानं पण आहेत आणि स्ट्रीट शॉपिंगसुद्धा भरपूर तुम्ही करू शकता. सो आज बहिणीबरोबर भाऊजींबरोबर फिरतोय, बाचीबरोबर आहे छानसा. वा मस्त आहे. चला आता वडापाव खाऊया. येस, तो ठाण्यात आता आम्ही राजमाता वडापाव अँड स्नॅक सेंटर इथे आलेलो आहे. वडापाव चांगला असतो म्हणतात तिकडचा. वडापाव येस. तो गर्दी बघा केवढी आहे. चला, कसा असतो वडापाव वैशू? हा वैशू, वडापाव खाल्ले कसा असतो? हो का, बघूया यांचा वडापाव खाऊन बघूया. येस, तो वडापाव घेतलेला आहे. याची फेमस काय असते वैशू? चटणी असते त्यांची. ही चटणी फेमस असते. आता खायचा कसा? तर त्याने दिलेला. ओके. आणि ओके, आणि चटणीत बुडवून मग कशी चव आहे? छान आहे. वडापावची हे पण मोठी आहे ना साईज? ना साईज, वड्याची साईज आणि साईज मोठी आहे. लिंबू सरबत आणि हा वडापावची साईज बऱ्यापैकी मोठी आहे. हा बघा ना, बऱ्यापैकी मोठी. थोडा ठेचा आहे. तर जरा खाऊन बघू आणि कसा आहे तुम्हाला सांगतो मी. ते तो वडापाव घेतलेला आहे, बघूया कसा खाऊन आहे. ठेचा आहे, ठेचा आणि त्यावरची वेगळी चटणी आहे, पण छान लागतो. साईज मोठी आहे. तर आता खाऊन संपूया आपल्याला. येस मंडळी, सो आज आहे दुसरा दिवस. तारीख आहे आजची 13 तारीख आहे. आज आहे शुक्रवार आणि आता संध्याकाळचे एक 5 वाजत आलेले आहेत. 5-5:30 झालेले आहेत. सो आणि आता मी वैशूकडून निघालेलो आहे आणि चाललो आहे माझ्या मामाकडे. सो मंडळी, कालचा म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की मी पुण्यावरून मुंबईला आलो. गाडी थोडीशी आपली पंक्चर झाली होती, पण होपसो काही इश्यू झाला नाही आणि पटकन आपलं पंक्चर पण निघालं. गाडीचं टायर पण त्याने नीट काम करून दिलं. सो ऑल ओके. आता त्याच्यानंतर काल तर तुम्ही बघितलात, काल आम्ही मस्तपैकी बाहेर गेलो होतो. ठाणं थोडंफार दाखवलं तुम्हाला. खूप ठाणं चेंज झालेलं आहे. जबरदस्त दिसतं ठाणं, म्हणजे दादरसारखंच सेम आता ठाण्यात झालेलं आहे. छान वडापाव खाल्ला. असं तुला वडापाव आवडला? हो, छान होता. छान होता ना वडापाव? सो वडापाव खाल्ला मस्तपैकी. येस, मस्त वाटलं वडापाव. त्याच्यानंतर छान नंतर संध्याकाळी वैशूने आम्ही म्हणजे चायनीज पण खाल्लं, पण ते काय शूट केलं नाही. छान वैशूने दुपारी जेवण छान केलं होतं, ते जेवलो आणि असा तऱ्हेने तो दिवस गेला. आज आम्ही गेलेलो नालासोपाराला सकाळी माझ्या बहिणीकडे म्हणजे माझ्या काकाची मुलगी. तिचं लग्न आता वर्षभरा अगोदर झालं आणि आम्हाला यायला भेटलं नव्हतं. मग त्यांच्या घरी गेलेलो, त्यांना भेटलो, भाऊजींना भेटलो. खूप छान वाटलं. छानपैकी छान जेवण बनवलेलं, पण मला शूट करता आलं नाही. काही कारणास्तव शूट केलं नाही तिकडे मी. सो येस, पण जेवण खूप छान होतं. शिव एक नंबर जेवण बनवलंस. सो छान जेवण होतं. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी केलेली तिने, मासे केले होते. आस्था, तू काय काय खाल्लंस? प्रॉन्स, सुरमई, भात, चपाती, नाही भाकरी होती आणि सॅलड. सो छानपैकी 3-4 प्रकारचे मासे होते. जसं आस्थाने सांगितलं. छान सुरमई केली होती. त्याच्यानंतर प्रॉन्स होते, रावस पण होता आय थिंक सो, आणि पापलेट होता. मस्तपैकी छान रस्सा होता, भात, सलाड. वा एक नंबर, सुंदर. आणि छानपैकी मस्त आलं. वैष्णवी सुद्धा गिफ्ट्स घेतलेत मला, सगळ्यांनाच, म्हणजे मला, आस्थाला, लक्षला सुद्धा आणि वेदिकाला सुद्धा. आपल्या शिवने सुद्धा मला गिफ्ट्स घेतलेले आहेत. पण काय, आपण आता म्हणजे ठीक आहे, जसं आपण घेऊन आलो तसं त्यांनी पण गिफ्ट दिलेले आहेत. बऱ्याच 2 वर्षांनी दादा आले तर ठीक आहे, सगळ्यांसाठी गिफ्ट आहेत. खूप छान वाटलं. पण काय काय गिफ्ट आहे ते नंतर तुम्हाला कधीतरी तिकडे गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला. काय आपण घरी पोचू ना कॅनडाला, तेव्हा नंतर मग आपण एकदा एक व्हिडिओ करू त्याच्यावर. सो छानपैकी सुंदरपैकी गिफ्ट पण मिळालेले आहेत. खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून. 2 वर्ष आम्ही भेटलो नव्हतो, पण खरंच हे दिवस आम्ही खूप एन्जॉय करतोय. आणि आत्ता सगळं इकडचं झालं, आता चाललोय माझ्या मामाकडे. म्हणजे तुम्ही मागचा तळवडेचा व्हिडिओ बघितला असेल ना, त्यामध्ये माझा मामा होता
तर त्या बंड्या मामाकडे चाललेलो आहे. तर बाकीच्या मामा आय थिंक सो तिथे येतील, बघूया. सांगितलं तर आहे या तिकडे म्हणून, बघूया कोण भेटेल. सो बंड्या मामाकडे चाललेलो आहे. आपल्याला यश भेटेल, वैभव भेटेल, आमची मामी मामा सगळे भेटतील. येस. सो तो पण छान व्हिडिओ होणार आहे, पण तो याच्यामध्ये मी शूट नाही करणार, हा व्हिडिओ मोठा होईल. सो मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. खूप छान छान व्हिडिओ असतात, फॅमिली व्लॉग असतात, माझे ट्रॅव्हल व्लॉग असतात, परत कॅनडाची काही बरीच माहिती असते, भारतातली बरीच काही माहिती असते, कोकणातली असते. सो येस. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेज आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा मंडळी. चालतं मंडळी, बाय 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 बाय. टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय 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 बाय.